संविधान आपण वाचावं किंवा ते आत्मसात करावं, समजून घ्यावं याकडे कोणाचाच कल नाहीये. लिटरली माझे एक्सप्रेशन जसे व्हायचे, दादा मला म्हणायचा अगं राग कर तुला रागाने बोलायचं आहे. तर सरांसमोर राग कसा येणार, मी घाबरत आहे. मुलीला लॉन्च करणे हा फिल्मचा विषयच नव्हता, ही ऍक्सिडेंटली आलेली आहे. आम्ही हिरोईन साईन केलेली, ऍडव्हान्स दिलेला, शूटिंग सुरू व्हायच्या आधीच डिमांड आली की मी एवढ्यात करणार नाही, मला पैसे जास्त लागतील वगैरे वगैरे. मॅडम केक मारिये, तर ती केक खूप खाली गेली. क्रेननी मला हार्नेस वगैरे लावून उचलणार आहे आणि त्यात मला इन एअर फाईट करायची आहे. त्यांना सांगू न्यायाची काय ताकद आहे. घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा सिनेमा 26 नोव्हेंबर येत्या 9 मे रोजी आपल्या भेटीस येतोय आणि या निमित्तानं आपण बोलणार आहोत सिनेमाचे दिग्दर्शक आहेत सचिन उराडे आणि आता सिनेमात अभिनेत्री आहे डॉक्टर जुई जवादे. तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीच्या या मंचावर. मी जसं म्हटलं की घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा सिनेमा. सचिनजी, सर्वप्रथम तुम्हाला हा प्रश्न, कारण घटना म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्यांनी जे जे काही आपल्या सगळ्यांसाठी करून ठेवलंय ते अर्थात ते सोनं आहे म्हणजे त्याचं. आणि आज किती गोष्टी पाहिल्या जातात, किती गोष्टी नाही पाहिल्या जात, किती गोष्टी सत्यात उतरतायत आणि किती गोष्टींना भ्रष्टाचाराचा एक काय म्हणतो आपण ठिपका लागलेला आहे का, हे खूप आपल्या समोर उघड आहे. खूप गोष्टी घडतायत. तर नेमकं 26 नोव्हेंबर या चित्रपटाच्या माध्यमातून अशा पद्धतीचा विषय आणायचा हा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना पुन्हा एकदा या सगळ्याची जाणीव करून द्यायची, हे कसं काय ठरलं आणि एकंदरीत काय सिनेमात आम्हाला पाहायला मिळणार आहे? बेसिकली 26 नोव्हेंबर जर हे जे टायटल आम्ही निवडलं आहे, तर आम्हाला असं म्हणजे नेहमी जाणवायचं की जसं 15 ऑगस्ट खूप मोठ्या धुमधडाक्यात आपण सगळे लोक साजरा करतो, 26 नोव्हेंबरही त्याच पद्धतीनं साजरा व्हावा, ज्या पद्धतीनं 26 जानेवारीला सगळीकडे उत्सव साजरा होतो, देशभक्तीपर गीतं वाजतात आणि कुठेतरी का होईना पण त्या दिवसापुरतं तरी आपण म्हणूया की सगळ्यांमध्ये एक देशभक्तीची लहर सगळ्यांमध्ये येते. पण खऱ्या अर्थानं हे 2 दिवस साजरे होतात. पण 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे की हजारो वर्षाची जी गुलामगिरी होती, जिथे स्त्रियांना हक्क नव्हते, डोक्यावरचा पदर पडायचा नाही, कुठे जायचं असेल तर ते लांबून बोलणे आणि मतदानाचा हक्क नव्हता, ज्या काही आता 3-4-5 हजार वर्षा अगोदरपासून ज्या काही प्रथा परंपरामध्ये सगळे लोक अडकलेले आहेत, तर सर्वसामान्यांना समानतेचा हक्क बाबासाहेबांनी दिला. तर हे संविधान ज्या दिवशी आपणच आपल्याला अंगीकृत करून घेतलं, तो दिवस मला असं वाटतं की सर्व भारतीयांसाठी तो मुक्तीचा दिवस आहे की ज्या दिवशी सर्वांना अधिकार मिळाले. आज जुई आहे तर ती सिनेमामध्ये काम करू शकते कारण तिच्याकडे राईट्स आहेत. ती आर्टिकल 41 ती काम मागू शकते, जगण्याचा तिचा अधिकार आहे आणि ती जगण्यासाठी कुठे जाऊन काम मागू शकते असं आर्टिकल सांगतं. तर हे हक्क आधी नव्हते. आज सर्वसामान्य घरातली स्त्री जरी असेल तर आज ती नगरसेविका होताना बघतो आपण, CM होताना बघतो, आपल्या प्रतिभाताई पाटील झालेल्या आहेत. तर हे हक्क आज आपल्या संविधानाला मिळाले आहेत. तर हा दिवसही कुठेतरी तो तितकाच सोन्याचा दिवस आहे. आणि जे आता गावखेड्यांमध्ये बघा किंवा आपण लिटरेसी रेट खूप झाला आहे, शिकले आहेत लोक, पण आजही जर दूरवर आपण कधी गावखेड्यांमध्ये गेलो तर आजही तो एक जो वीक पॉइंट असतो मानसिकतेचा तो अजूनही आहे. आजही जाती धर्माकडे लोक त्याच नजरेने बघतात. तर हे कुठंतरी ॲक्च्युअलमध्ये आमच्याशी अशा काही घटना घडल्या की त्यावरून असं वाटलं की आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि आपण कुठेही गेले तरी गर्वाने सांगतो की आम्ही भारतीय आहोत. असं कुठंच सांगत नाही की मी हिंदू आहे, मी बुद्धिस्ट आहे किंवा मी मुस्लिम आहे, असं कुठंच सांगत नाही आपण. तर ती जी एक विकलांग मानसिकता कुठेतरी लक्षात आली. वाटलं की संविधानाविषयी जो अवेअरनेस आहे तो कुठेतरी कमी आहे. एक पुस्तक म्हणून का होईना, जसं आपण कादंबऱ्या वाचतो, चारोळ्या वाचतो, तर त्या पद्धतीने का होईना एकदा जर तुम्ही संविधान वाचलं तर ते सर्वांना खऱ्या अर्थानं कळेल की त्याच्यामध्ये काय आहे. आपण
इनडायरेक्टली सगळ्या गोष्टींचा फायदा घेतो, त्यांच्या योजना म्हणा किंवा एक्सेट्रा जे काय आहे ते. पण संविधान आपण वाचावं किंवा ते आत्मसात करावं, समजून घ्यावं याकडे कोणाचाच कल नाही आहे. तर ते कुठेतरी मला जाणवलं आणि वाटलं की या 26 नोव्हेंबर नावावरती आपण कथा लिहायला पाहिजे आणि याच्यावरती एक चांगला सिनेमा व्हायला पाहिजे. मग इथून त्याची सुरुवात झाली. जुई, तुझ्या नावाआधी डॉक्टर लिहिलेलं आहे. एक तर मला वाटतं शिक्षणाने तू डॉक्टर आहेस आणि ऍक्टिंग अर्थात आज आपल्या क्षेत्रामध्ये असे बरेच जण आहेत की जे वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर राहिलेले आहेत आणि ऍक्टिंगकडे वळलेले आहेत, उच्च शिक्षण घेतलेले आहेत आणि ऍक्टिंगकडे वळलेले आहेत. सो तुझा प्रवास आधी तो ऐकायला आवडेल आणि कसं काय सिनेमात काम करायचा हा योग जुळून आला आणि सांगशील. वाव, एक खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय माझ्या जीवनात. आणि या म्हणजे ऍक्टिंग फील्ड सोबत जो माझा कनेक्शन होता तो खूप लहानपणापासून होता. फक्त एवढंच की प्रत्येका फॅमिलीला एक सिक्युरिटीचा इश्यू असतो, त्यामुळे तो इश्यूमुळे थोडंफार मी मागे राहिलेली. पण त्यानंतर जसं सिस्टममध्ये सगळ्या गोष्टी होतात की तुम्हाला एक ग्रॅज्युएशन हवं असते, पोस्ट ग्रॅज्युएशन हवं असते, मग ते एक्सपेक्टेशन्स वाढल्या जातात. ते सगळं काही करून आता असं वाटलं की चला आता ही ऑपॉर्च्युनिटी आली ते घ्यावी. तर माझा खरा बॅकग्राऊंड असं जर सांगायचं राहिलं तर मी एक BDS आहे. त्यानंतर मी डिप्लोमा कोर्स केलेला, मग जॉब पण म्हणजे एक्सपिरियन्स केल्या सगळ्या गोष्टी जॉबमध्ये पण. त्यानंतर एक बडिंग दिस कन्सल्टन्सी वॉज देअर. त्यांनी मला एक NABH कन्सल्टंट म्हणून ठेवलेलं, तिथे काम केलं. मग स्वतःचा टॉक शो स्टार्ट केला, कारण की ते कुठेतरी मध्ये यायचं, ते ड्रीम्स परत परत यायचे की तुला TV वर यायचं, तुला TV वर यायचंय, सोडू नकोस, इट्स ओनली वन लाईफ. तर लास्ट 2 to 3 years मी खूप प्रॅक्टिस केलेली परत त्या सगळ्या गोष्टी जी मी लहानपणी करायची. मिरर समोर जाऊन थोडंसं मटकायचं, रेडी व्हायचं आणि मग स्वतःला सांगायचं की तू अशी कर, तू तशी कर. आणि हे सगळं झाल्यानंतर मी म्हणायची की यार, नोबडी विल नो की मला येतं ह्या गोष्टी. इवन इफ आय हॅव नो बॅकग्राऊंड रिलेटेड टू मी कधी थिएटर पण केलेलं नाही आहे, मी साधं स्किटसुद्धा केलेलं नाही आहे, मी कुठलाही ॲक्टिंग बेसिसवर जो एज्युकेशन असतो तो काहीच घेतलेला नाही आहे. पण माझ्यामध्ये एक होतं की एक चान्स मला मिळावं तर आय कुड डू. आणि चान्स असा आला दादा घेऊन आला. काही एक छोटा बॅकग्राऊंड होता यांच्याकडे. दे वर रेडी विथ द कास्टिंग प्रोसिजर. त्यांनी डिसाईड केलेलं एक स्पेसिफिक फिमेल ॲक्ट्रेस मूवीसाठी. आणि आय वॉज सो हॅपी की एव्हरीथिंग इज डन. पण छोटासा एक रोल मला एक ऑफर झाला, त्याचं नाव नैना होतं. त्या रोलमध्ये मी स्वतःला थोडं प्रिपेअर केलं आणि 3 दिवसामध्ये शूटिंग होती. शूटिंगला गेले. ज्या दिवशी शूटिंग संपली त्याच दिवशी रात्री यांनी आणि यांच्या टीमनी सगळ्यांनी व्हिडिओज बघितले, ते पूर्ण सीन्स बघितले आणि लगेच 12:30-1 वाजता रात्री फोन केला माझ्या पप्पांना आणि सांगितलं की हिला आम्ही ठेवणार आहोत फिमेल लीड ॲक्ट्रेस पिक्चरची. तर एका रात्री माझी लाईफ चेंज झाली. लगेच 1 दिवसांनी मग माझी शूटिंग पण स्टार्ट झाली. तर आय हॅड नो टाइम टू प्रोसेस या सगळ्या गोष्टी, पण आय एन्जॉयड एव्हरीथिंग. सो दिस वॉज अ प्रिटी मच ह्यूज ॲक्सिडेंट फॉर मी. मग पहिला अनुभव हा तुझा कसा राहिला? कारण तू जसं म्हणालीस तसं की साधं स्किटही तू कधी केलं नाहीयेस. फक्त आरशासमोर एक आपण अभिनय करणं, पण एवढाच अभिनय नसतो. कारण पडद्यावर जेव्हा आपण येतो, डिरेक्टर जेव्हा आपल्याला डिरेक्ट करायला जातो तेव्हा खूप गोष्टी असतात की तुम्हाला असं वाटतं यार हे तर खूप इथे पोहायला लागणार आहे आपल्याला, आपण अजून खूप तर मला सांगशील की तो अनुभव तुझा, एकतर सिनेमातली भूमिका आणि मला वाटतं तू स्टंट करताना वगैरे पण दिसतेस आम्हाला, सो ते पण सांगशील आणि कसा राहिला अनुभव? एक छोटा बॅकग्राऊंड होता माझ्याकडे, तो होता सपोर्टचा, बिलीफचा. आणि त्यात सगळेजण होते, पूर्ण टीम अशी, म्हणजे असं बोलायचं अगं तू करू शकतेस, तू घाबरू नकोस, तू विचार करू नकोस, आम्ही तुला फक्त एक डिरेक्शन देतोय, त्या डिरेक्शनमध्ये तू फक्त आपल्या हिशोबाने काहीतरी न्यूनेस टाक, युनिकनेस टाक. आणि दादानी इतकं बिलीव्ह ठेवलंय माझ्यावर. दादा बोलायचा की तू कर ना, तू करू शकतेस, मी तुला सांगेल तसं तुला येईल, निघणार ते. आणि त्यांनी खूप पेशन्सनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि करून घेतल्या माझ्याकडनं. तर एक छोटासा इश्यू झालेला मध्ये की आता ही टीम आहे, डिरेक्टर हॅज अ विजन, ठीक आहे, आमच्याकडे विजन नसतो, तो विजन त्याच्याकडनं घ्यायला आता माझ्याकडे आय हॅव ओनली फ्यू सेकंड्स. आणि हा इम्प्रोव्ह करत होता, असे सीन्स आणलेत त्यांनी, फुल ऑन इम्प्रोव्हायझेशन. अँड आय हॅड नो आयडिया की आता मी काय करणार आहे, काय बोलणार आहे. तर त्याला सांगायची दादा होईल का, काय करशील तू, असं थोडंसं मला मिळायचं. लगेच रेडी व्हायची. हा फक्त एक चांगली गोष्ट अशी की मी अवेअर होती खूप,
मी ऑब्झर्व केलं, अवेअरनेसमध्ये होती. जे लोक जे काही करत होते सगळ्यांना नोटीस करायची, अच्छा हे करतात, ते करतात आहे. प्रत्येका व्यक्तीला बघितलं आणि त्यांच्याकडनं छोट्या छोट्या गोष्टी शिकून घेतल्या की किती प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. साधारण कॅमेरा सेटिंग पण किती महत्वाचा असतो. तर हे तर आपल्याला एक वेगळा कॅरेक्टर म्हणून निघून काहीतरी करायचं आहे, पण तो जो एक आहे ना की सेम फ्रिक्वेन्सी, सेम लाईट, सेम कलर, जर हे सगळे करू शकतात तुम्ही विथ व्हेरिएशन्स, माझ्याकडे तर तेवढा फ्रीडम आहे की मी व्हेरिएशन्स करू शकते, तर मी का बरं घाबरत आहे. आणि लगेच मग ते ऑब्झर्वेशन्स करून मग एन्जॉय पण करायचं, टेन्स्ड पण नाही राहायचं. ठीक आहे, आता दादा म्हणायचं टेन्शन नको ठेवू आणि मी टेन्स्ड आहे त्याच्यात तू म्हणायचं सीन पण करायचा. तर हे हॉचपॉच झालं पण काही दिवस, त्यानंतर एकदम एन्जॉय केलं. सचिनजी, मला कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही प्रामुख्याने सिनेमात भाष्य केलंय हे ऐकायला आवडेल, की काही विशेष काही मुद्दे आहेत? म्हणजे असं होत आहे की आता आम्ही एकाच शहरातले आणि कोणतं शहर? हिंगणघाट. ओके. बाबा आमटेंची जन्मभूमी हो. आणि तो इंडियाचा सेंटर पॉईंट पण आहे. तर म्हणजे असं झालं की आम्ही शहरात असताना, आम्ही कॉलेजला असताना कधी आम्ही तहसीलला जायचो, कधी जिल्हा परिषदला जायचो. तर बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं की तिकडे फिमेल ऑफिसर असल्या की जरा मग कधी त्या वाटाण्याच्या शेंगा काढत असायच्या, कधी मग कोणी भाजी तोडत असायचं. मग आम्ही जाऊन आमच्या कामासाठी कधी गेलं की थांबा जरा नंतर या. असं वाटायचं की हे संविधानाने नेमलेले आपल्यासाठी नोकर आहेत आणि त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजे. त्यांच्या जबाबदाऱ्या जर त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या तर सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. बरोबर. त्यांना वाटेल की कुठेतरी हे प्रशासन आपलं आहे, हे अधिकारी आपले आहेत, त्यांना कुठेतरी आपलीशी जाणीव होईल. म्हणजे ज्या पद्धतीनं संविधानाने समान न्याय हक्क देण्याची भाषा केली आणि संविधानात आहे सगळी समानता, पण तिथे ते लिटरली ते बघितल्यानंतर असं वाटायचं की अरे कशाला ठेवलं यांना, कशासाठी एवढे पगार शासन यांना देतंय. तर बेसिकली तो एक मुद्दा महत्वाचा होता की एक प्रशासनिक अधिकारी आणि संविधानाच्या अंमलबजावणीची जी जबाबदारी आहे ती शासन आणि प्रशासन या दोघांची आहे. तर प्रशासनाने जर ते व्यवस्थित अंमलात आणलं तर त्याचे फायदे सगळ्यांना पोचतील, तर अन्यथा ते पोचणार नाहीत. आणि गेल्या 75 वर्षात आपण स्वातंत्र्याचा आस्वाद घेतोय, पण अजूनही आपला रेटिंग तसंच आहे. म्हणजे आज जर आमचे सर नेहमी म्हणतात की जर 75 वर्षानंतर जर आपल्याला आजही देशातल्या 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य द्यावं लागत असेल तर आपण काय विकास केला आणि कुठं आपली समानता आहे, त्याच्यावर थोडंसं प्रश्नचिन्ह उभं राहते की राज्यकर्ते कसे आहेत आपले. तर तो एक राज्यकर्त्यांपेक्षा, आता राज्यकर्ते कधी 5 वर्ष, हा प्रशासनिक अधिकारी जो आहे तो एक वयाच्या 58-60 पर्यंत त्या पदावर काम करतो. तर त्याचं सर्वसामान्य नागरिकाशी बॉन्डिंग कसं असायला पाहिजे. आणि तो एक अधिकारी 2 पाऊल समोर जाऊन जर सर्वसामान्यासाठी जर झटतो म्हटलं तर ही जी मधातली जी तफावत आहे किंवा ही जी दुरी तयार झाली आहे ते कुठेतरी ही भरून निघेल. म्हणून तो एक महत्त्वाचा विषय होता आमचा की प्रशासनिक अधिकारी कसा असावा. आणि हिचं कॅरेक्टर तर एक भन्नाट कॅरेक्टर आहे आणि जर्नलिस्ट आहे ती, आणि एक म्हणजे लोकशाहीचा तो एक आधारस्तंभ, चौथा आधारस्तंभ. तर तो किती भक्कम असायला पाहिजे. एक पत्रकार जेव्हा रिपोर्टिंग करते तर आता आपण बघतो देशात बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत, तर तिला सर्वांगाने रेडी असायला पाहिजे. तिला फाईट पण करता आली पाहिजे, तिच्यामध्ये तेवढं अवेअरनेस पण असलं पाहिजे, ती कुठल्याही प्रश्नाला समोर तिला जाता आलं पाहिजे. तसं एक स्टेबल कॅरेक्टर तिचं आहे. आणि ह्यांचा ताळमेळ प्रशासन, राज्यकर्ते, पत्रकारिता आणि सर्वसामान्यांचे प्रश्न असा हा सगळा ताळमेळ या सिनेमामध्ये आहे. पत्रकार म्हणून तू कशी तयारी केलीस, कोणाला फॉलो केलंस आणि काय नेमक्या गोष्टी त्याच्यातल्या उचलल्यास आणि तुला काय आवडलं, आणि आधी पत्रकारांकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा आहे? नाही, मला वाटायचं आधी की असं नॉर्मली आपण जेव्हा न्यूज वगैरे बघतो तर त्यांचं जे पॉवरफुल सेईंग्ज आहेत, वर्ड्स आहेत, ते जे प्रेशर टाकतात बोलताना, तर तेव्हा कळायचं की काय म्हणायचं आहे.
तर तो जो एक वे ऑफ लुकिंग आहे ना, त्यांचं जे पर्स्पेक्टिव्ह निघतो तो खूप खरा निघतो आणि इतका बेसिक निघतो ना की पुढचा जो बघतोय त्याला कळेल की अच्छा हे जे बोलताय हे कळत आहे पण जे होत आहे ते कळत नाही आहे. तर एक स्पेसिफिक क्लिअर जो एक्सप्लेनेशन निघतो त्यांच्याकडनं तो इतका काय म्हणतात त्याला एक्सेप्टन्स फील होतं त्याच्यात की हां असं काहीतरी घडतंय आणि आम्हाला कळत आहे कारण की रिपोर्टर सांगतोय. तर क्लॅरिटी असते त्यांच्याकडे. तर ती क्लॅरिटी माझ्यामध्ये आणायला वेळ, मला खरंच सांगते माझ्याकडे वेळच नव्हता. सगळ्या गोष्टी विदिन अ डे सगळ्या घडल्या. तर जेव्हा ऑन द सेट असायची तर ते थोडाफार वेळ असायचा रेडी होताना, कॉस्ट्युम्स वगैरे घालताना. तर तेव्हा मी प्रोसेस करायची की नाव आय हॅव टू बिकम अ रिपोर्टर. हाऊ अ रिपोर्टर शुड बी, शुड सिट, शुड स्टँड. आणि त्यांचं बोलायचा एक प्रकार असतो तो कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये माझं न्यूनेस काय असला पाहिजे. तर 2-4 ठिकाणी थोडंफार जॉली, थोडंफार व्हेरी मच फोकस्ड. तर त्या हिशोबाचं माझ्याकडे व्हेरिएशन्स जस्ट बिकॉज आय यूज टू सी मूवीज आणि सी न्यूज चॅनल्स, त्यामुळे मला ते आलं. आणि जेव्हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर आय एन्जॉयड दॅट. मला असं वाटायचं की मला कधीतरी करायचं होतं हे आणि एका मूवीमध्ये मी सगळं करून बसली आहे. म्हणजे मला कधी इमॅजिन नव्हतं झालं की मी कधी करणार किंवा करू शकते. आता एक 4 इयर्सचा बॅकग्राऊंड आहे माझ्याकडे हेल्थ अँड फिटनेसचा, त्यामुळे मी करू शकली. पण एक छोटंसं पण बॅकग्राऊंड टीव्ही रिपोर्टिंगचा नव्हता. काय करायचं, लगेच व्हिडिओ बघायचे. 2 मिनटं 3 मिनटं आहेत माझ्याकडे, तर लगेच थोडंसं व्हिडिओ बघायचं. ओके, आय हॅव टू स्टँड लाईक दिस, आय हॅव टू होल्ड अ माईक लाईक दिस. आणि मग बोलताना अड्रेस करायचा आहे, नॉर्मल जेस्चर्स, नॉर्मलनेस, एकदम बेसिक. तर ते घेऊन स्वतःचं न्यूनेस टाकून मग असं नाही आहे की एका टेकमध्ये 2 टेकमध्ये झालंय. रिपिटेशन्स भरपूर झाल्या कारण की ते इम्प्रोव्हायझेशन पण व्हायचं वेळेवर. तर त्याला ब्लेंड करून थोडंफार स्वतःचं न्यूनेस आणून, युनिकनेस आणून ते टीव्ही रिपोर्टर तयार करणं, तर तो मला करायला वेळ नाही मिळाला, तो तिथे झाला. शूटिंगच्या वेळेस झाला. आय लव्ह दिस दिस. सचिनजी, जुई नवीन आहे पण सिनेमामध्ये बरेच मातब्बर कलाकार पण आहेत. जसं सयाजी सर आहे, सयाजी शिंदे आहे, अनिकेत विश्वासराव आहे, विजय पाटकर, असे बरेच मोठे कलाकार आहेत. सो तुला पण मी विचारेन की त्यांच्या सोबतचा कामाचा अनुभव आणि तुम्ही हे सगळं कसं काय भट्टी जुळवून आणली आणि काय. विजय पाटकरांशी आता माझा जुना परिचय. कारण मला वाटतं मी 2006ला पहिल्यांदा मुंबईला आलो आणि त्या अगोदर राज्यनाट्य वगैरे करायचो, एकांकिका स्पर्धांमध्ये आणि राज्यनाट्यामध्ये करायचो. त्यानंतर इथे मुंबईला आल्यानंतर सगळ्यात अगोदर म्हणजे हात धरला तो डॉक्टर विलास उजवणे यांनी. आणि अगदी भावासारखे ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत. खूप मोलाचं सहकार्य त्यांनी केलं. आणि त्यानंतर मी म्हणजे मुंबईला आलो मी ॲज अ ॲक्टर, मला ॲक्टर व्हायचं होतं. आणि मी पहिलंच माझं ऑडिशन दिलं सागर आर्टला आणि माझं सिलेक्शन झालं. मी 4 वर्ष मी सागर आर्टला होतो गुजरातला. मी सिरियल केली त्यांची जगज्जननी मादुर्गा. त्यानंतर मग मी काही सावधान इंडिया वगैरे केलं. आणि सतीश तारेंसोबत मी बरेच नाटकं केलेत आणि खूप चांगला सहवास त्यांचा लाभला. आणि महेशजींचा, अशोक मामांशी पण बराच संपर्क आला. म्हणजे असंच म्हणजे खूप काळ त्यांच्यासोबत राहताना आलं, पण संपर्क आलेत. आणि या लोकांना पाहून जे आपण मोठे झालोत की काय या लोकांनी एके काळात जे पडदे गाजवले आहेत, तर ते कुठंतरी होतं. आणि एक आधीपासून मला लहानपणापासून लिहायची खूप आवड आहे. तर तो एक माझा हँड होता की मला आजही कोणी म्हटलं की 10 दिवसात आपल्याला स्क्रिप्ट लिहायची आहे, तर मी 9 डेजमध्ये ती कंप्लीट करेल. तर असं एक आधीपासून होतं ते उत्तम झालं सगळ्यांच्या सहवासामध्ये. आणि सयाजी तर काय मौला माणूस आहे. भारतदादा अमरावतीचे आहेत, भारत गणेशपुरे. तो एक परिचय होता माझा थिएटरच्या माध्यमातून. कधी ना कधी या लोकांशी माझी भेट झालेली. आणि विषय एवढा सुंदर होता ना की लगेच 26 नोव्हेंबर, अच्छा असंच आहे, चलो ओके, नरेशन तर घ्या, नको, सुंदरच असणार. हे संविधानावर तुम्ही चित्रपट करते म्हणजे तुमच्या डेअरिंगला हॅट्स ऑफ. की असं सामाजिक आणि संविधानावर आता आपण बघतो की बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी वगैरे होतात. पण अशा विषयाला घेऊन कुणीतरी ग्रामीण भागातून एक डिरेक्टर येतो, एक निर्माता येतो किंवा एक अभिनेत्री येते आणि
हा विषय लोकांसमोर प्रेझेंट करते, त्यांना त्याचं आणखी कुतूहल होतं आणि अभिमान पण वाटला. ते लगेच म्हणजे पहिल्या मीटिंगमध्ये सगळं फायनल झालं आमचं. हा एक सुंदर कलाकृती तयार झाली. जुई, तुझा कसा अनुभव आहे? म्हणजे सीन असतील, अनिकेत सोबत तर असणार, पण सयाजी शिंदे आहेत आणि विजय पाटकर किंवा भारत गणेशपुरे, तर प्रत्येकासोबतचा कामाचा अनुभव कसा होता? कारण हे सगळे दिग्गज आहे ज्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात. मी तर असं वाटायचं मला मी फर्स्ट स्टँडर्डला आहे तिथे गेल्यावर. कारण की ती जी ऍक्टिंगची लँग्वेज आहे ती वेगळी आहे आणि मला माहिती आहे एकदम बेसिक. तर त्या आपसात काहीतरी बोलायची आणि त्यांना मला बघायची हिंमत सुद्धा नव्हती. ते रेडी होत राहायचे तिथे आणि मला पुढे न्यायला लिटरली धक्का मारायचे, अगं जा पुढे जा, घाबरू नकोस. पण एवढे रिनाऊंड फेमस आणि इतके ग्राउंडेड आर्टिस्ट सगळे इथे म्हणजे जमा झाले आहेत. याच्यासाठीच मी खूप मला ग्रेटफुल वाटायचं की इतका सुंदर मुद्द्यासाठी सगळ्यांनी हो म्हटलं आणि सगळे आलेत. आणि दादाचं कनेक्शन पण खूप सुंदर आहे. तर दादामुळे मी थोडंफार ना त्यांच्यासोबत बोलू शकले. दादांनी इंट्रोड्यूस पण केलं सगळ्यांशी आणि ती घाबरली स्टार्टिंगला, पण जेव्हा त्यांच्याशी बोलली ना थोडंसं लांबूनच एकदम घाबरून हॅलो सर व्हायचं असं थोडंसं, पण त्यांनी इतकं फॅमिलीसारखं जवळ ठेवलं ना की म्हणजे असं मला वाटलंच नाही की यार देर इज समथिंग डिफरंट. दे आर जस्ट ह्युमन्स, दे आर सो गुड, बेटर दॅन नॉर्मल पीपल. ते इतकं मला ॲज अ फॅमिली म्हणून ठेवलं ना, ॲज अ फॅमिली मेंबर. ते म्हणायचे अगं जेव, आमच्यासोबत बस, इकडे जायचं आम्ही चाललोय, चलतेस का. आणि त्यांना असं वाटलंच नाही की मी कधी या गोष्टींमध्ये नव्हती तर वेगळं ठेवायचं किंवा आयसोलेशन काइंड ऑफ अ फिलिंग. आय नेव्हर हॅड दॅट. घाबरायची सीन करताना सगळ्यात पहिला सीन होता फार्म हाऊसचा सीन सयाजी सरांसोबतचा. तेव्हा माझा फर्स्ट एन्काउंटर ऍक्टिंगचा आणि लिटरली माझे एक्सप्रेशन जसे व्हायचे, दादा मला म्हणायचा अगं राग कर तुला रागाने बोलायचं आहे. तर सरांसमोर राग कसा येणार, मी घाबरत आहे. पण ठीक आहे, 2-3 टेक्समध्ये आपण थोडं मी झाली नॉर्मल आणि त्यानंतर मी दिला एक छान शॉट आणि सरांना पण खूप आवडलं आणि ते बोलले अगं छान करतेस तू, कशाला एवढी घाबरतेस. आणि मग वी क्लिक्ड पिक्चर्स. ही मेड मी फील लाईक अ फॅमिली. तर मला खूप छान वाटलं आणि प्रत्येक आर्टिस्टनी मला तसंच फील करवलं आहे. विजय सरांनी पण खूप सुंदर वेलकम केलं आहे आणि भारत सर तर बापरे, त्यांचं स्टार्टच जोक होतो आणि एंड पण जोकच होतो. तर टेन्शन तर काहीच नव्हतं. आणि अनिकेत म्हटलं तर ही वॉज व्हेरी फ्रेंडली आणि म्हणजे जसं माझं फर्स्ट सीन आहे तर तो म्हणतो की बघ असं करू शकतेस तू, 2-3 प्रकारचं स्टाईल सांगतोय तुला, तू असं करू शकतेस तसं करू शकतेस. म्हणजे स्टार्टिंग डे पासून मला इतका सुंदर गायडन्स प्रत्येका आर्टिस्टनी. आणि दादाची टीम होती आणि आर्टची टीम होती. तर सगळ्यांनी इतकं म्हणजे कधी फील नाही करवलं मला की दॅट आय एम नॉट फ्रॉम द इंडस्ट्री. दे सेड लाईक यू बिलॉंग हिअर, यू आर सपोज टू गो मोर, पुढे जा. आणि त्यांनी प्रत्येकांनी मला धक्का देत देत छान सगळे सीन पण करून घेतले माझ्याकडनं. मस्ती पण झाली आमची, सोबत राहिलो, जेवलो. आणि म्हणजे जेव्हा डेज संपत होते शूटिंगचे तेव्हा मला छान नव्हतं वाटत. आय वॉज लाईक इतकं लवकर झालं पण खूप खूप छान होतं. उद्याचा दिवस गेला की परत नर्वस वाटेल. बरं, हा विषय असा आहे की गंभीर आपण म्हणू शकतो, थोडासा गंभीर धाटणीचा. त्यामुळे अर्थातच सिनेमा म्हटलं की एंटरटेनमेंटचं एक पॅकेज असतं. तुम्हाला जेवढा विषय तो तुम्हाला गंभीर मांडायचा असतो तितकाच तो हलका फुलका करून लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. त्यामुळे त्याच्यासाठी जी माध्यमं गरज असते, जी निकड असते सिनेमाची त्या विषयाची, ती तुम्ही पूर्णपणे दिलीच असणार. तर मला सर्व तुमचं संगीत आणि एकंदरीतच काही सीन्स जे फायटिंग सिक्वेन्स आहेत, मसाला आहे जो त्याच्याविषयी ऐकायला आवडेल की तो कसा पद्धतीनं सिनेमात आहे की लोकांना हा सिनेमा हलका फुलका होईल आणि ऍट द सेम टाइम तो एक थॉटही देऊन जाईल. सॉन्ग शूट केलं आम्ही 50 डिग्रीमध्ये, दोन्ही 50 डिग्री कुठे? नागपूर. बापरे. आणि हे रोमॅन्टिक सॉन्ग आहे? नाही, टायटल सॉन्ग. टायटल सॉन्ग. रोमॅन्टिक सॉन्गला पण आय थिंक तिथे पण खूप गरम. 48-49 उत्तराखंडला. ओ, दॅट वॉज अर्ली मॉर्निंग. आय मीन स्टिल भयंकर होता तो एक्सपिरियन्स. आम्ही तर सगळे आमचे कोरिओग्राफर वगैरे सगळे तिकडे असायचे. आम्ही बिलकुल छत्री बित्री घेऊन छान रिलॅक्स कुठेतरी बसून असायचं. आम्ही फक्त विचारायचो मास्टर जी हो गया क्या? अरे सर कितना धूप गिर रहा है, पुरा चमडी लाल हो रहा है. असं होतं. पण त्याचं प्रेझेंटेशन खूप सुंदर आहे अनिकेतचं. तेवढंच तिने त्याला सुंदर कॉपरेट पण केलं. आणि आता अनिकेतला जवळजवळ 15-16 वर्ष जास्त होत आहे आम्ही एकमेकांना ओळखतो. त्याने एक नागपूरला शूट केलेलं, अघोर नावाचं एक फिल्म शूट केलं तिकडे.
सई तामणकर वगैरे, संतोष पण माझा चांगला मित्र आहे, संतोष जोळेकर. तर हे लोक तिकडे, त्यावेळेस मी ॲज अ ॲक्टर त्यांच्यासोबत तो फिल्म केलेला. छोटीशी भूमिका होती माझी. तर अनिकेतचा एक आवाजाचा एक बेस आहे. हो. आणि तो थिएटरिकलमध्ये तर कमाल ॲक्टर आहे तो. आणि कदाचित तेच कारण असावं की मी याच्यासाठी मी त्याची निवड केली. आणि त्यांनी खूप गाण्याला तर भयंकर कॉपरेट केलं त्यांनी. म्हणजे अक्षरशः ते पुसत का होईना ओला चिंब होऊन जायचा. पण नाही सर, ब्लॅक होता, करते भयंकर. हा तर एक किस्सा झाला, म्हणजे एक तुम्ही अनुभव सांगितलात की उन्हात कसं शूट झालेलं आहे. पण मला आणखीन काही असे सीन आहेत जे तुम्हाला आवर्जून इथे सांगावेसे वाटेल की ते करताना खूप वेगळा अनुभव तुमच्या गाठी जमा झाला ॲज अ डिरेक्टर आणि ॲज अन ॲक्ट्रेस? विजयदादांचा सीन होता एक, विजय पाटकरांचा. आणि तो ऑफिसमध्ये सीन होतो आणि त्याचं नावच जर आम्ही युनिक ठेवलेलं आहे, त्यांच्या बॉडीगार्डचं कोलंबस नाव ठेवलेलं. आणि ते त्यांनी कोलंबस म्हणलं की सगळ्यांना हसायला यायचं. हे कोलंबस इकडे काय गाणं, कोलंबस बस, असं ते होतं ना. ते खूप मस्त युनिक झालं आणि विजयदादांनी खूप त्याची मजा घेतली त्या सीनची. अच्छा. माझा सगळ्यात शॉकिंग एक्सपिरियन्स होता फाईट सीन. कारण की त्यात म्हणजे असं मी त्याला जेव्हा बेसिकली तेच म्हणजे फायटिंग करायचं म्हटलं. तू कराटे वगैरे शिकलीस का? नाही, ब्लॅक बेल्ट. आय हॅव नो बेल्ट. तर जेव्हा असं सांगितलं मला की रेडी व्हायचं आहे त्या हिशोबाने, तर त्या मॉर्निंगला मी थोडंसं वर्कआउट केलं, स्वतःला तयार केला. आणि ॲक्शन मास्टर्स आलेत आणि त्यांनी लगेच मला सांगितलं, मॅडम केक मारिये. तर ती केक खूप खाली गेली. तर त्यांनी सांगितलं की स्ट्रेच इट आउट. त्यांनी हेल्प केलं, स्ट्रेच वगैरे केलं आम्ही. आणि एका मोठ्या ग्राउंडमध्ये त्यांनी मला सांगितलं की हाऊ टू गिव्ह अ किक, हाऊ टू बॉक्स. तर छोट्या छोट्या गोष्टी मॉर्निंगला लाईक हाफ एन आवर त्यांनी गायडन्स दिलेला. आणि लगेच आम्ही मग सेटवर गेलो. त्यात पण असं कळालं की क्रेननी मला हार्नेस वगैरे लावून उचलणार आहे आणि त्यात मला इन एअर फाईट करायची आहे. तर म्हटलं यार मजा येईल, करूया. तर क्रेन आली, त्यांनी मला हार्नेस लावला. आणि स्टार्टिंगचे सीन्स होते, एक चेस पण आहे त्यामध्ये, तो चेस दाखवला नाहीये पण तो पण खूप सुंदर घेतलेला आहे आणि खूप छान केलेला आहे ते. आणि डिरेक्शन इज परफेक्ट इन दॅट. तर तो खूप चांगला मोठा सिक्वेन्स आहे तो. त्यात असं झालेलं की जेव्हा फाईट होतोय तर तो खूप लांब फाईट जातोय आणि कुठनं तरी एक असा आयडिया येतो की इतकं याच्यात कसं म्युझिक टाकणार आहे, वी शुड हॅव अ सॉन्ग ऑन दिस. तर गाणं तयार झालं, इतकं सुंदर फाईट सीन तयार झालं आणि तो गाणं पण इतकं छान सिंक्रो होत्या त्यासोबत, खूप मस्त. तर फाईटमध्ये अशी अडचण, ते म्हणायचे मॅडम आपको सच में नहीं मारना है लेकिन पावर देना है हाथ में, लेकिन उनको लगना नहीं चाहिए. यार मैंने बोला हे कैसे हो सकता है. तर ज्यांनी खूप म्हणजे जे आर्टिस्ट होते, पडायचे, धडायचे, सगळं व्हायचं. आणि जेव्हा मी मारायला जायचे काही ना काही व्हायचं त्यांना, काही ना काही माझ्या हातचं लागायचं, पायाचं लागायचं. कारण की आपल्याकडे नो एक्सपिरियन्स, जवळ येऊन सोडणं नाही होणार. बरोबर. त्यांनी खूप कोऑपरेट केलं. एका दादाची मी चेन पण तोडली, त्याला लागलं पण बिचारायला. त्याचं जे लिप होतं, अप्पर लिप, रक्त निघालं होतं त्याचं. पण तो इतका शांत होता, म्हणजे मॅडम समज सकते हैं. माझे काहीतरी 3 सीन्स आहेत यात, फाईट सीन्स आहेत चित्रपटात. आणि प्रत्येक वेळेस मला तेच सगळ्या आर्टिस्टनी गायडन्स दिलं की मॅडम ऐसा करिए, वैसा करिए, आप थोड़ा सा गुस्सा दिखाइए, नहीं आ रहा है फिर भी दिखाइए. तर फाईट वॉज लाईक अ ह्यूज डील फॉर मी. खूप सुंदर. आपल्याकडे प्रोड्युसरही आहेत आता. आणि एकतर प्रोड्युसर म्हटल्यावर थोडं आपल्याला टेन्शन असतं, किती आपण रिलॅक्स राहायचा प्रयत्न केला तर. आता सिनेमागृहात येतोय आणि आपण तो सगळेजण एन्जॉय करणार आहोत. तर एक निर्माता म्हणून ही किती, एक तर पहिला सिनेमा आहे का त्याविषयी सांगाल? आणि जर पहिला असेल तर ती रिस्क घेण्याचं, हे धनुष्यबाण पेलण्याचं तुम्ही कसं ठरवलं? आणि अर्थात मुलीला इंट्रोड्यूस करायचं सिनेमाच्या माध्यमातून, आणि डॉक्टर मुलगी आहे आपली, तिला चित्रपटात पाठवायचं, एक वडील म्हणून हा डिसिजन कसा होता तुमच्यासाठी? किती जड होता, सोपा होता? सुरुवात तर अशी आहे की ही स्क्रिप्ट सचिन घेऊन आल्यानंतर या विषयावर मी आधीच काम करत होतो हे त्यालाही माहिती होतं. आणि 92 पासून मी संविधान जागृती अभियान वगैरे चालवायचो.
सध्याही कंटिन्यू आहे, पण आता हे 3 वर्ष या फिल्ममध्ये. तर संविधानावर काहीतरी आपल्याला एक लोकजागृती करण्याचा विषय डोक्यात होताच, आणि त्या दृष्टिकोनातून मग सिनेमा हे माध्यम मला थोडं पटलं, आणि मग करूया यांचाही आग्रह होता, आणि मग ठरलं ते करायचं. मग स्क्रिप्ट तयार करण्यापासून, म्हणजे कथा जरी होती तरी स्क्रिप्ट त्याला एक साजेशी पाहिजे होती. त्यासाठी मग बरंच काम केलं. 6-8 महिने यांनी चांगली मेहनत केली. स्क्रिप्ट रायटर, डायरेक्टर, आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर वगैरे बराच, म्हणजे जवळपास असं समजा की त्यावर आम्ही रिसर्च म्हणता येणार नाही, पण आम्ही बरंच काम केलं आहे. आणि एक चांगली स्क्रिप्ट, म्हणजे ज्याला खऱ्या अर्थाने एंटरटेनिंगही व्हायला पाहिजे आणि विषयही लोकांपर्यंत आपला गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हा माझा नवीन प्रयत्न होता. आणि टेन्शन म्हणताय तुम्ही, तर टेन्शन प्रचंड. म्हणजे आधीचं यांनी मला कळवलेलं बजेट आणि नंतर वाढलेलं बजेट. हो, आणि मग ते धनुष्य बाण पेलवताना काय काय आमची धावपळ झाली, आणि बरीच काही बाबी आहेत. कसं आहे, बऱ्याच बाबी आपल्या न कळतही होत असतात. त्याला ते आपण बियॉन्ड कंट्रोल असतं, ते काही आपल्याला करता येत नाही, त्यात जावंच लागतं. तर तशी स्थिती होती, पण आम्ही आता आलो आहे तिथपर्यंत. आणि अनुभव चांगला आहे, सगळ्यांनी चांगलं काम केलं. मुलीला लॉन्च करणे हा फिल्मचा विषयच नव्हता, ही ॲक्सिडेंटली आलेली आहे. ती तिचं काम करत होती, आम्ही आमचं काम करत होतो. आम्ही हिरोईन साईन केलेली, ॲडव्हान्स दिलेला, सगळं झालेलं. पण जेव्हा तिला असं वाटलं की नाही ही तर चांगली फिल्म बनते, तर मग तिची शूटिंग सुरू व्हायच्या आधीच डिमांड आली की मी एवढ्यात करणार नाही, मला पैसे जास्त लागतील वगैरे वगैरे. ठीक आहे, तो भाग होता. मग आमचं मुहूर्त झाला, शॉट लागले, आणि हिरोईनचा निरोप आहे की मग आता कसं करायचं. मग हिला एक, आता फॅमिली सोबत असतेच ना, कुठलंही आपण मुहूर्त वगैरे करतो, तर सगळेच होते. मग कॅमेरामॅन, डायरेक्टरांनी यांनी सांगितलं की ती एक परत आमची एक छोटासा रोल होता, साईड रोल, ती आली नव्हती, आणि त्याच प्रिमाइसेसचा तो शूट होता. मग आता ती आली नाही तर जुई करेल का बा. मग तो छोटासा रोल करायला जुईला सांगितलं, आणि तिथल्या तिथे ती तयार झाली. तो छोटा रोल तिने केला, तर ती येणारी ती उशिरा आली, तोपर्यंत हिचं शूट होऊन गेलेलं. आणि मग आता हिरोईन येणार नाही आहे, तर पर्याय काय आहे, तर पर्याय मग हात सापडला. ते सीन आम्ही परत रिशूट केले. आणि मग तो छोटा रोल होता, त्यातून हिला मग डायव्हर्ट केलं मेन रोलमध्ये, लिडिंग रोलमध्ये. आणि मग त्यासाठी आम्हाला 2 दिवस लागले हिला सांगायला, हिला कन्व्हिन्स करायला. हिला ती म्हणे मला काही माहीत नाही, मी कसं काय करणार. पण चांगलं केलं. नाही, उत्तम. म्हणजे एकंदरीत प्रेक्षकांनी सिनेमा बघितल्यानंतर म्हणजे कुठंच प्रेक्षकांना असं जाणवणार नाही की असं कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंड नटाचं नसताना, किंवा घरात किंवा आजूबाजूला नातेसंबंधामध्ये कुणीही नेता अभिनेता पण ती पडद्यावर सुंदर अप्रतिम काम केलं तिने, आणि सगळ्यांसोबत तिचं बॉन्डिंग सुंदर होतं. आणि महत्वाचं म्हणजे ती आहे स्वतः, ती पॅशनेट आहे, तिचं डेडिकेशन खूप सुंदर होतं, आणि तिने करून घेतलं सगळं. शेवटी काय असतं की समोरच्यामध्ये जर पोटेन्शियल असेल तर त्याच्याकडनं डायरेक्टर काढू शकतो. बरोबर. त्याला जर अभिनेत्याचं किंवा नटाचं अंगच नाही आहे तर ते जरा अवघड होतं. आणि आता आमचं तर माझे 2 चित्रपटाच्या अगोदर झाल्या बघितले की 70 रिटेक घेणारे पण आर्टिस्ट आम्ही बघितले. म्हणजे अक्षरशः असं बसायचं मॉनिटरवरती, किसने लाया इसको, ते असं म्हणजे डिस्कशन व्हायचं ना. पण
हिच्या बाबतीत तर मी बऱ्याच मोठ्या आर्टिस्टला पण बघितलं 10 टेक करताना. मोठे मोठे आर्टिस्ट पण घेतात, कारण त्यांना वाटतं की चलो अभी ये ले लिया तो सर एक ले लेते और, तर त्यांनाही कळतं की चलो जो भी बेटर लगेगा डायरेक्टर लगा लेगा. तर ते होतं. पण तिचं केलं तिने खूप पॅशनेट आणि तिने सगळं डेडिकेशनने केलं. कुठेच जाणवणार आहे की ती फर्स्ट टाइम लोकांना अप्रोच होते. आपण इतकं सगळं सिनेमाविषयी बोललो, तुम्ही किस्से सांगितलात. मला आता असं विचारावं वाटतंय की आता सिनेमा चित्रपटगृहात लागणार आहे, तर प्रेक्षकांनी हा चित्रपट गृहात येऊन का पाहावा याविषयी तुमच्याकडनं लोकांना आवाहन तुम्ही करावं. संविधान म्हटलं की कधी कधी म्हणजे एक वेगळा अँगल लोक पकडतात की बाबासाहेबांनी लिहिलं ते एका विशिष्ट वर्गासाठी, म्हणजे त्यांना काहीतरी विशिष्ट अधिकार वेगळे मिळाले आहेत, आमच्यासाठी काहीच केलं नाही. म्हणजे आज महिलांना मेटर्निटी लिव्ह आहे, ती पण बाबासाहेबांची देण आहे. स्त्रियांना समान हक्क मिळालेत, नोकरीमध्ये भागीदारी मिळाली, ती पण त्यांचीच देण आहेत. मतदानाचा अधिकार मिळाला, ती पण त्यांचीच देण आहेत. आणि महत्वाचं ओबीसी साठी लिहिलेली ती काय कलम, आर्टिकल 342, 341. तर ह्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी काय त्यांनी करून ठेवलंय हे कळत नाही लोकांना. तर लोक म्हणतात की हा ते कलम आहे, ते वाचा एकदा. किमान बाबासाहेब काही कुठल्या एका विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे नाही आहेत ना. बरोबर. ते युगपुरुष झाले. बरोबर. आणि अशा महापुरुषांना एका विशिष्ट याच्यामध्ये बांधणं हे कुठंतरी चुकीचं आहे. त्यांनी दिलं हे सर्व देशवासियांसाठी दिलं आहे. आपल्या अधिकारात राहून आणि काही वेळा प्रोटोकॉलच्या पलीकडे जाऊन आपल्याला संविधानाचं संरक्षण कसं करता येईल आणि त्याच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या हिताचं रक्षण कसं करता येईल, तो एक अधिकारी जो आमचा हिरो आहे तो कसा करतो हे त्यांनी बघावं असं मला नक्की वाटतं. आणि 9 मेला सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा एकदा आपल्या भारतीय संविधानासाठी आणि आपल्या लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी का होईना एकदा नक्की बघावं. संविधान म्हणतोय की हे नका करू, पण आपण हे पाळतोय. आय वॉन्ट टू बी सुपिरियर, आय वॉन्ट टू बी सुपिरियर. तर याही काळात जर आता सुपिरियरिटी खूप पुढे जाणार तर प्रत्येकाला ती फिलिंग येणार आणि मग भांडणं होतील. तर ते नको व्हायला. इक्वालिटी बेसिसवर आणायला फक्त 2-3 वेळा असं वाचून काढा आणि त्याला बिलीव्ह करा की आपण जर विचार करतोय मला जर इक्वालिटी हवी आहे तर पुढच्या व्यक्तीला पण ऑब्व्हियसली इक्वालिटी हवी आहे. बरोबर. तर त्यात आपण नुसतं बोलून त्या व्यक्तीला कुठेतरी खाली पाडणं म्हणजे वी आर कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून कॉन्स्टिट्यूशनचं नाव खराब करतोय. तो नको व्हायला. 75 वर्षाच्या या लोकशाहीमध्ये आपण अजून बाळच आहे असं एकंदरीत दिसतंय. कारण संविधान पोचलं नाही ना. प्रत्येकाला संविधानिक आपली जबाबदारी काय आहे, सरकारची जबाबदारी काय आहे, या दोन्ही बाबी कळल्या पाहिजे. माझी जबाबदारी आणि शासनाची जबाबदारी. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली ही लोकशाही, त्याच्यासाठी असलेलं संविधान आणि या संविधानिक तरतुदी जर आम्ही अशा कायद्याच्या कचाट्यामध्ये त्या लोकांचे सगळे संविधानिक हक्क जर आम्ही असे संकुचित करत असू तर आता तरी लोकांनी संविधान समजून घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं निश्चित तुमच्या सिनेमाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि तीच आमची भावना आहे की लोकांना ते सोपं कळावं करून तुम्ही लोकांना ते कळेल असं तुमच्या सिनेमाच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यामुळे निश्चित 9 मे पासून पुढे सिनेमागृहात जाऊन नक्की पहा आणि तुमच्या सिनेमासाठी आमच्याकडनं लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.